नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही सांगोला तालुका जिल्हा सांगली सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे। ढोले साहेबांच्या पेरूच्या बागेमध्ये आज आम्ही व्हिजिट केलेली आहे। तर आम्ही प्रोटेक्शन बॅगचे आणि प्लास्टिक पिशवीचे आणि असे 4 प्रकारचे आम्ही रिझल्ट दाखवतोय। त्यातला पहिला रिझल्ट आहे की जो प्रोटेक्शन बॅग आणि फोम, त्यामध्ये पेरूची साईज तुम्ही बघू शकता, पेरूची शायनिंग बघू शकता। सेकंड टाईममध्ये जे आहे 2 नंबरचं, त्यामध्ये फक्त प्रोटेक्शन बॅगचं फळ आहे। प्रोटेक्शन बॅगच्या फळालाही सेमच साईज आहे। त्यानंतर 3 नंबरमध्ये प्लास्टिकची पिशवी, फोम प्लस आपली बटर बॅग, ही सेमच साईजमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा माल तयार झालेला आहे। त्यानंतर मग हा डिफरन्स असा आहे की प्लास्टिकची पिशवी आणि फोम त्यातले हे रिझल्ट आहे। आणि आता जे आमचे डॉक्टर साहेब आहे, खिल्लारी डॉक्टर साहेब, हे बॅगबद्दलचे सगळे रिझल्ट आपल्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील सांगणार आहे। कसे बोला साहेब। आता बॅग आणि फोम याच्यापेक्षाही जी नुसती बॅग घातलेली आहे बटर बॅग, त्यामध्ये जरा क्वालिटी बऱ्यापैकी वाटते। उन्हाचा कुठं सस्तूक वगैरे काय दिसत नाही। आणि ज्या ठिकाणी फोम आणि बटर बॅग आणि प्लास्टिक पिशवी घातल्या, तो बी बऱ्यापैकी क्वालिटी आहे। आणि जे अगोदरचे जे काही पिवळे थोडे शेड दिसते, ते बॅग घालायच्या अगोदरचे उन्हाचे थोडे हे आलेले आहेत, उन्हाची थोडी सनबर्निंग आलेलं आहे। आणि याची जी क्वालिटी आहे आमची रबरची, तर ती फोम पिशवी, प्लास्टिक पिशवी, फोम, ते तर आपली ते ह्याची फ्रूट बॅग वापरलेली नाही। तर त्या क्वालिटीपेक्षा जरा नुसती बॅग घातलेली, फ्रूट बॅग घातलेली क्वालिटी जरा बरी वाटते। त्याचप्रकारे खिल्लारी साहेब पण 2 शब्द सांगतील। आता ह्या 4 प्रकारे आपण थोडंसं वेगवेगळ्या प्रायोगिक तत्वावर फक्त फोम आणि बटर बॅग, परत फोम फक्त बटर बॅग वापरलेले आहे, आणि त्यानंतर फोम बॅग, कॅरी बॅग आणि बटर बॅग असं, आणि 4था प्रकार आहे तो फक्त फोम आणि कॅरी बॅग। अशा पद्धतीने आपण 4 प्रकारचे प्रयोग केले होते। त्यातील फक्त बटर बॅग वापरलेला जो माल आहे त्याची शायनिंग आणि साईज यामध्ये पण एकदम चांगला आहे, आणि उन्हाचं काही सनबर्निंग असा काही प्रॉब्लेम आलेला नाही। त्यानंतर 2 नंबरला आपण फोम, कॅरी बॅग आणि बटर बॅग असा वापरलेला माल आहे, तो पण एकदम चांगला आहे। त्याच्यानंतर फक्त 3 नंबरला फोम आणि बटर बॅग वापरलेला आहे, त्याला शायनिंग थोडंफार कमी वाटते या दोन्हीपेक्षा, पण तो पण चांगला आहे। शेवटला आपण फोम आणि कॅरी बॅग वापरलेला माल आहे, त्यात थोडंसं शायनिंग पण कमी आहे आणि मालाची क्वालिटी पण थोडीशी कमी वाटते। त्यामुळं जर बाकी खर्चाचा, उत्पादन खर्चाचा विचार केला तर फक्त बटर बॅग वापरून जो माल तयार झालेला आहे तो माल अतिशय उत्तम प्रकारे आलेला आहे। त्याची शायनिंग पण चांगली आहे आणि मालाची गोलाई किंवा इतर जे आहेत तर मग हे सगळं चांगलं आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बटर बॅग वापरली पाहिजे का सर? फ्रूटगार्ड कंपनीची, फ्रूटगार्ड कंपनीची बटर बॅग चांगली आहे आणि त्यात फळांचा रिझल्ट पण एकदम चांगला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ते बटर बॅग वापरून तर अतिशय चांगले राहील। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। आणि जे आपलं बटर बॅग मधलं नुसतं फळ आहे, जे मी तुम्हाला दाखवतोय, यामध्ये शुगर पण चांगली असते आणि गोडवा पण चांगला असतो। हे सर्व शेतकरी बांधवांनी टेस्ट केलेली आहे, त्यांनाही ते आवडलेलं आहे। 2 नंबरमध्ये पण तसंच आहे आणि सगळ्याच फळांमध्ये तसं असतं, पण स्पेसिफिकली याच्यात शुगर जास्त आहे फक्त बटर बॅगमधल्या फळामध्ये। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।